नाव स्वराज्य न्यूज, रयतेचा बुलंद आवाज। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस सूरज चव्हाण यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर मोठा आरोप केलाय। त्यांच्या मते रोहित पवार यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षात फूट पाडण्यासाठी आणि पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बदनामी करण्यासाठी एका एजन्सीला पूर्ण 5 कोटी रुपयांचं पॅकेज दिले। हे पैसे देऊन पक्षातून खोटे आरोप करून घेण्याचं काम सुरू आहे, असा दावा चव्हाण यांनी मुंबईच्या माध्यमांना बोलताना केला। याबद्दल सविस्तर जाणून घेऊया। गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार सातत्याने सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह पक्षातील इतर नेत्यांवर टीका करतायत। त्यांनी पक्षाच्या संघटनेत काही महत्त्वाच्या सेल्स वगळल्याचा आरोप केला होता। या पार्श्वभूमीवर सूरज चव्हाण यांनी प्रत्युत्तर देताना ही मोहीम सुनियोजित असल्याचं सांगितले। पक्ष फोडण्यासाठी आणि नेत्यांची इमेज खराब करण्यासाठी ही सगळी रणनीती आखली गेल्याचा आरोपात म्हटलंय। चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार रोहित पवार यांनी केवळ एजन्सीलाच पैसे दिले नाहीत, तर पक्षातील काही पदाधिकाऱ्यांना पगार देऊन त्यांना राष्ट्रवादीवर खोटे आरोप करण्यासाठी विशेष नेमणुका केल्यात। या लोकांच्या माध्यमातून पक्षातील फूट वाढवण्याचे आणि भांडणे निर्माण करण्याचे प्रयत्न सातत्याने होत आहेत। रोहित यांच्या टीमकडून पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। ओबीसी, सामाजिक न्याय, सेवा दल आदी फ्रंटल संघटना वगळण्यात आल्या असा आरोप करण्यात आला होता। सूरज चव्हाण यांनी हे पूर्णपणे खोटे असल्याचं सांगितलंय। पक्ष स्थापनेपासून फक्त 5 फ्रंटल संघटना आहेत। राष्ट्रवादी महिला काँग्रेस, युवक, विद्यार्थी, सेवा दल आणि मुख्य फ्रंटल बॉडी। ओबीसी व सामाजिक न्याय हे सेल आहेत, ते कधीही फ्रंटल नव्हते। निवडणूक आयोगाच्या कागदपत्रांचा हवाला। चव्हाण यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रातील कलम 27(1) चा उल्लेख करत सगळी माहिती स्पष्ट केली आहे। विरोधकांनी पत्रकारांना फक्त आर्टिकल 30 दाखवलं, त्यातही 28 चा भाग वगळला। कलम 28(1) मध्ये SC, ST, अल्पसंख्याक, शेतकरी, स्थानिक संस्था आदींचा समावेश आहे। हे सेल पक्षाच्या सुरुवातीपासून अस्तित्वात आहे। विरोधक जनतेला दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। तुम्ही आमच्या पक्षावर इतकं लक्ष देता, तेवढं तुमच्या आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांवर द्या, असा इशारा सूरज चव्हाण यांनी रोहित पवारांना दिला आहे।